झी24 तास एक पाऊल पुढे। सिंचन घोटाळ्याची चौकशी फास्ट ठरू नये यासाठी सर्व अधिकारी आणि नेत्यांना एसआयटीच्या कक्षेत आणण्याची मागणी भाजप नेते विनोद तावडेंनी केली आहे। याबाबतीत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार असल्याचं ते म्हणाले। आम्ही बाकी चौकशी करू शकत नाही याचा अर्थ राजकीय नेत्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी होणार नाही, अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी होणार नाही, केवळ प्रशासनिक अनियमिततेची चौकशी होणार हे पुरेसं नाही आहे। आणि म्हणून मी मुख्यमंत्र्यांना आज पत्र लिहिलं आहे की परिच्छेद 3 बदला आणि आमच्या सगळ्यांच्या तक्रारी तुम्ही घ्या, त्याची चौकशी चितळे साहेबांना करू द्या। आणि मुख्यमंत्री जर करणार नसतील, ते जर भ्रष्टाचाराला पाठीशी घालणार असतील तर मी कोर्टात जायची तयारी केली आणि कोर्टाकडनं आम्ही हे हायकोर्टाकडनं रुलिंग आणू की याची चौकशी झाली पाहिजे। माधव चित्रेंच्या पत्रात पाठवलेल्या नियमावलीनुसार एसआयटी कार्यकक्षा काय आहेत पाहूयात। निर्मित सिंचन क्षमता, प्रत्यक्ष सिंचित क्षेत्र तसंच बिगर सिंचन पाणी वापराची एकूण जी आहे ती तपासणी होईल। जलसंधारण तसंच जलसंपदा विभागामार्फत प्रत्यक्ष सिंचित क्षेत्र कमी असण्याची कारणं, प्रकल्पांच्या किमतीत वाढ आणि त्याची कारणं प्रचलित नियमानुसार सुसंगत असल्याची तपासणी करणं, प्रकल्पांच्या विलंबाच्या कारणांची तपासणी करणं, मूळ प्रशासकीय मान्यतेच्या तुलनेत प्रकल्पांच्या व्याप्तीत झालेल्या बदलांची कारणं काय आहेत ती तपासणी, चौकशीत अनियमितता झाल्याचं आढळल्यास त्याबाबत जबाबदारी निश्चित करणे आणि योग्य ती कारवाई करणं, उपसा जलसिंचन योजना, जलसंपदा विभागातील प्रकल्प कामांच्या गुणवत्ता वाढीसाठी उपाय सुचवणं आणि प्रकल्प ठरलेल्या मुदतीत आणि खर्चात पूर्ण करण्याकरता उपाययोजना सुचवणं, सिंचन क्षेत्रामध्ये वाढ होण्यासाठी उपाययोजना सुचवणं, हे सगळं फक्त एसआयटी करणार आहे। नेमक्या इतक्याच कार्यकक्षा आहेत। झी24 तास एक पाऊल पुढे।